शिवसेनेच्या वतीनं नाशिक लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार राजाभाऊ वाजे यांचा नागरी सत्कार शिवसेनेचे महानगर प्रमुख विलासअण्णा शिंदे यांच्या पुढाकारानं गंगापूर रोडवरील गुप्ता लॉन्स येथे संपन्न झाला। व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार राजाभाऊ वाजे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर, ज्येष्ठ नेते दत्ताजी गायकवाड, देवानंद बिरारी, डीजी सूर्यवंशी, विलासअण्णा शिंदे तसेच अशोक पारखे, मनीषा लासुरे, लखन कुमावत, गोकुळ नागरे, निवृत्ती इंगोले, देवा जाधव, नितीन निगळ, प्रवीण नागरे, अनिल भावले आदी उपस्थित होते। यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, गोकुळ निगळ, विजय कुरकुल, समाधान देवरे, दिनेश सूर्यवंशी, इंद्रभान सांगळे, बाळासाहेब जाधव, भारत गांगुर्डे, रोशन शिंदे यांच्यासह गंगापूर, आनंदवली, सावरकर नगर तसेच सातपूर विभागातील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना महानगर प्रमुख तथा माजी नगरसेवक विलास शिंदे, संतोष गायकवाड, विष्णुपंत बेंडकोळी, नयना गांगुर्डे, विलास आहेर तसेच मनीषा लासुरे, दिनेश सूर्यवंशी, रोशन उन्हाळे, इक्बाल मणियार, किरण निगळ, आप्पासाहेब डोमाळे, दत्ता जाधव, राहुल निकळ, सुनील जाधव, अविनाश कडलग यांनी केले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नगरसेवक संतोष गायकवाड यांनी केले। आभार माजी नगरसेविका नयना गांगुर्डे यांनी केलं। यावेळी हर्षल आहेर, बाळा आव्हाळे, मयूर जुन्नरे आदी उपस्थित होते। निवडणूक झाल्यानंतर अण्णांनी सांगितलं तसं कार्यक्रम झाले, निवडणूक झाली, निवडणुकीत विजय मिळाला, परंतु लगेचच शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लागली, सर्वजण प्रचारात आटकले। त्याच्यानंतर अधिवेशन झालं आणि अधिवेशन संपल्यानंतर अण्णांनी हा कार्यक्रम घेतला। त्यामुळे मध्ये जवळपास 2-1 महिन्यांचा गॅप पडला, अंतर पडलं, परंतु तरीसुद्धा आपण सर्वांनी जे प्रेम निवडणुकीच्या वेळेस दाखवलं ते आभार मानणं मला वाटतं चुकीचं आहे। मी या आपल्या सर्वांच्या ऋणात राहू इच्छितो। सर्वांनी सांगितल्याप्रमाणे माझी अपेक्षा लोकसभेची निवडणूक लढवायची नसताना केवळ आणि केवळ पक्षाचा आदेश म्हणून मी निवडणुकीला उभं राहिलो। मी विधानसभेची तयारी करत होतो, परंतु पक्षाने आदेश दिला की लोकसभेची उमेदवारी करावी आणि मी लोकसभेची उमेदवारी करण्यासाठी जेव्हा तयार झालो किंवा मला आदेश आला तेव्हापासून ही सर्व मंडळी तन मन धनाने माझ्या मागे उभी राहिली आणि शेवटच्या दिवसापर्यंत मी निवडणूक कसा जिंकेन यासाठी त्यांनी सर्वांनी प्रयत्न। मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही एकमेकांसाठी तिघे इच्छुक असायचो, प्रबळ दावेदार आहोत सगळे, कोणीच कमी नाही, परंतु याचा तोटा असा झाला, मी उभा राहिलो का तिकडचा परिसर थोडासा नाराज राहायचा म्हणून ते थांबून घ्यायचे, तिकडे ते सुद्धा उभे राहिले का आम्ही नाराज, आम्ही थांबून राहायचो, याचा फायदा दुसरे घ्यायचे। आता असं होणार नाही। आता आमचं ठरलंय, जसं राजाभाऊंना आपण निवडून दिलंय तसंच एक ताकदीने एक सुटीने काम करणारा माणूस, प्रामाणिक माणूस, वेळ प्रसंगी आपल्या अंगावरती कुटुंबावरती वाद झेलणारा माणूस सुधाकर भाऊ बडगुजर यांची आमच्या सराफाशी आणि सुधाकर भाऊ तुम्हाला मी आज या सगळ्यांचा साक्षीने सांगतो, कारण हीच माझी ताकद आहे, त्या सगळ्यांचा साक्षीने सांगतो। जसे राजाभाऊ खासदार झाले, आपल्याला अपेक्षित नसताना एवढं यश आपल्याला मिळाले, तसंच यश जसं आपण इतिहास घडवला आहे या पश्चिम विधानसभेमध्ये आपण इतिहास घडवला आहे। आज तुम्हाला शब्द देतो, आम्ही सगळे वारसा आहे, त्या पक्षाची एक शिकवण आहे आणि ज्यांनी आम्हाला ह्या लायक इथं बसवले ते समोर असलेले सगळे नागरिक यांची सुद्धा आम्हाला शिकवण आहे आणि म्हणून आम्ही गद्दार आहोत, गद्दार राहणार नाही, आम्ही खुद्दार आहोत। आणि जे गद्दार गेले त्यांना काही दिवसापूर्वी नागरिकांनी त्यांची जागा दाखवून दिली, ज्यांना डोक्यावरती घेतलं 10 वर्ष खासदारकी दिली, परंतु त्यांनी नागरिकांशी, मतदारांशी, पक्षाशी गद्दारी केली
आणि शेवटी त्यांचं प्रायश्चित्त, त्यांचं फळ म्हणून त्यांना त्या ठिकाणी पुन्हा एकदा घरी बसावं लागलं. आणि मग एक सर्वसामान्य कुटुंबातलं व्यक्तिमत्व, मनाने साधं, नावाने राजा, राजाभाऊ. होय, खरोखरच मनाने राजा असलेलं व्यक्तिमत्व राजाभाऊ आहे. आणि म्हणूनच जनतेने जसं नाव डिक्लेअर झालं तसं राजाभाऊंना डोक्यावरती घेतलं आणि त्या दिवशी खासदार म्हणून त्यांनी लोकांच्या मनात त्यांनी खासदारकीचा मान सन्मान त्या ठिकाणी मिळवला. हे सगळं होत गेलं, हे फक्त तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नव्हतं. आणि तुम्ही सुद्धा, कारण सबसे बडी अदालत जर म्हटलं तर जनता की अदालत आहे. आणि जनतेने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये राजाभाऊ वाजेन आमच्या सर्वांच्या रूपाने उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पाठीशी उभे राहून मशाल या ठिकाणीचा पहिलीच नवीन चिन्ह निशाणी आणि राजाभाऊला या ठिकाणी प्रचंड मताधिक्याने साधारणतः 1,60,000 मताचं एवढं मताधिक्य मिळून त्या ठिकाणी निवडून